यातील जितेंद्र गोविंदराव रंगारी, आंबेडकर वार्ड, समुद्रपूर, जिल्हा वर्धा, समुद्रपूर इथे राहणारे जे फिर्यादी आहेत, या फिर्यादी तसंच त्याच्याबरोबर आहेत इतर 5 ते 6 लोक यांना एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा ऑपरेटर किंवा एंट्री ऑपरेटर, हाऊसकीपिंग या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अशा जवळजवळ 5 ते 6 लोकांकडून अविनाश कुशलराव भोयर, तुषार विनोद ठाकरे आणि प्रशांत सुरेश काळे हे सर्व एक एक मानेवाडा राहतो, एक हिंगणघाट राहतो आणि बाकी वायगाव, समुद्रपूर येथे राहते. यांनी या सर्वांना नोकरी लावायचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 2025च्या मे पासून ते आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि तो सध्या गायब आहे. तर यातील जो जितेंद्र रंगारे आहे यांच्या तक्रारीवर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमच्या PSI आनंद साहेब करीत आहेत. माझं जनतेला हेच आव्हान राहील की कोणत्याही ठिकाणी जर नोकरी लावायचं जर आमिष देत असेल किंवा कोण पैशाची मागणी करत असेल तर त्या संबंधित आमचं पोलीस स्टेशन किंवा डायल 112 जे आमची हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा. असं कुठल्याही ठिकाणी पैसे घेऊन नोकरी लावली जात नाही. जोपर्यंत सदर ठिकाणी कुठे खरंच वॅकन्सीज आहेत किंवा नाही आहेत या ठिकाणी तुम्ही संबंधित संस्थेमध्ये किंवा जी कोणती संस्था ज्या नोकरीसाठी हे करतात त्या संस्थेमध्ये जाऊन खात्री केल्याशिवाय मध्यस्थीतर्फे कधीही असा पैशाचा व्यवहार करू नये. असे फसवले जाऊ शकतात. माझ्याकडे तसे असे 2-3 प्रकरण आलेले आहेत. यामध्ये आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्धी करीत आहोत. धन्यवाद.